शरीरासाठी किती महत्त्वाचा असतो याचा अनुभव भारतीयांनीच नाही तर जगभरातील अनेक देशातील लोकांनी घेतलेला आहे आणि स्वतःच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये योगा त्यांनी अंगीकार केलेला आहे। आणि म्हणून स्वामी रामदेवजी महाराज यांच्या पतंजली संस्थेच्या माध्यमातून श्री श्री रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून अनेक योगा संस्थानांच्या माध्यमातून योगा हा आपल्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे आपल्याला अनेक वर्षांपासून सांगत होते। परंतु जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी योगाला एक वेगळी उंची गाठून दिली तेव्हापासून प्रत्येकाने अंगीकारला। आणि कोरोनाच्या काळामध्ये तर आपण सर्वांनी बघितलं जो प्राणायाम आपल्या प्रत्येकाच्यासाठी गरजेचा असतो ह्याचं महत्त्व कोरोना नंतर जास्ती लोकांना पटायला लागलं। आणि म्हणून पतंजली योगपीठाने स्वामी रामदेवजी महाराज यांनी आणि त्यांच्या सर्व शिष्यगणांनी जे ठरवलेलं आहे की प्रत्येक घरामध्ये योगा हा झाला पाहिजे याच्यासाठी ते वर्ष समर्पित केलेले आहे। कारण कुठे ना कुठेतरी ही सेवा सुद्धा हम फिट तो इंडिया फिट हा जो नारा पंतप्रधानांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे। कारण आपण आरोग्य शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर निश्चितच देशाच्या प्रगतीसाठी विकासासाठी त्याचा हातभार लागत असतो। आणि म्हणून देश मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आर्थिक महासत्ता 4थ्या नंबरला झालेला आहे आणि लवकरच 3ऱ्या नंबरला जाण्याचा आपण ध्येय ठेवलेलं आहे। ते सगळं आपल्याला जर सिद्ध करायचं असेल तर आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहायला पाहिजे आणि त्यासाठी योगा किती महत्त्वाचा आहे। आणि ह्या योगा सोनटक्के सरांसारखी जी मंडळी करतात त्यांना आपल्या सगळ्यांनी उपस्थितीत राहून मंचावरील सुद्धा मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। निश्चितच प्रत्येक जण योगा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आतापर्यंत तर समजत आहे पण यापुढे सुद्धा हे लहान पुढच्या पिढीला सुद्धा हे त्यांच्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये अविभाज्य घटक योगाचा झाला पाहिजे यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया। आणि खऱ्या अर्थाने हम फिट तो इंडिया फिट हा जो नारा मोदीजींनी घेतलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी एकत्र येऊया। आज